शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गीत संगीताची ही मैफिल आणि आजच्या मैफिलीत पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध गायिका बेला शेंडे आणि प्रसिद्ध संगीतकार चिनार महेश. सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर बेला, सगळीच गाणी जेव्हा आम्ही ऐकतोय तुझी तेव्हा आम्हाला स्वतःला तर ती खूप आवडत आहेत, तुलाही ती खूप आवडतात. पण राष्ट्रीय पुरस्काराची मोहर जेव्हा उमटली तेव्हा निश्चितच एक वेगळं समाधान गायिका म्हणून मिळालं असेल. नक्कीच. तो अनुभव ऐकायला आवडेल आज. खरंच एक खूप प्लेझंट सरप्राईज होतं माझ्यासाठी. 2013-14चा राष्ट्रीय पुरस्कार होता आणि ज्या गाण्यासाठी होता ते गाणं अहिरणी भाषेतलं होतं आणि ते गाणं रेकॉर्ड करत असताना खरंच असं वाटलं नव्हतं की हा चित्रपट किंवा त्यातलं हे गाणं या उंचीपर्यंत जाईल. फक्त आपलं काम नेहमीप्रमाणे प्रामाणिकपणे करायचं आणि बाकी सगळं आपण देवाच्या हाती सोडून द्यायचं. कारण का मला वाटतं प्रत्येक काम हे नशीब घेऊन जन्माला येतं स्वतःचं. असं आपण कितीही प्रयत्न केला तरी काही वेळा असं होतं की काही चित्रपट लोकांपर्यंत पोचत नाहीत किंवा काही गाणी आपल्याला हवी तशी लोकांपर्यंत पोचत नाही. पण या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण त्यामुळे आपण एखादा चित्रपट छोटा असेल तर आपण कुठे ते गाणं जेव्हा आपण गातो तेव्हा त्याच्यातल्या भावना डिलिव्हर करताना त्याच्या कुठे कमतरता आपण द्यायची नसते. आपण प्रत्येक गाणं 100% माईक समोर गायचं असतं आणि तसंच या गाण्याच्या बाबतीत मी केलं होतं. आणि ते रेकॉर्ड होऊन झाल्यानंतर 1-1.5 वर्षांनी तो चित्रपट रिलीज झाला होता. म्हणजे एवढा कालावधीमध्ये गेला. खूप कालावधी गेला होता आणि तो खूप सेन्सिटिव्ह टॉपिकवरती चित्रपट होता. त्या चित्रपटाला पण नॅशनल अवॉर्ड होतं त्यावेळेचं आणि दत्तप्रसाद रानडे यांचं म्युझिक होतं. बरं. फार सुंदर गाणं होतं आणि त्यावेळेला खूप मनापासून आनंद झाला. कारण का जेव्हा अशा प्रकारचं गाणं त्या लेवलपर्यंत जातं आणि त्याची दाद दिली जाते त्याचा एक आनंद फार वेगळा असतो. नक्कीच. पण हे अहिराणी भाषा म्हटल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा एक वेगळा अभ्यास करावा लागला असेल. तो कसा केलास? हो, माझं ते पहिलंच गाणं होतं अहिरणी भाषेतलं. कारण का त्या भाषेतली गाणी फारशी ऐकायला मिळत नाहीत आपल्याला. त्याला एक वेगळा हेल आहे तो गाण्यातनं पण आला पाहिजे. पण तो मला वाटतं प्रत्येक भाषेची ती मजा आहे. म्हणजे फक्त मराठीतच नाही, इतर अनेक भाषांमध्ये जिथे जिथे गायला मिळालं तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांची एक खासियत वेगळी आहे. बरोबर. किंवा तमिळ गाण्यांमध्ये अनेक प्रकारचे ळ आहेत. तर आणि त्यांना असं वाटतं की मराठी माणूस हा जास्त हे उच्चार चांगले करू शकतो कारण का आपल्याकडे सुद्धा ळ प्रामुख्याने उच्चारला जातो. बरोबर. तर मला आठवतं की जेव्हा मी इलयराजा सरांकडे गायला सुरुवात केली होती आणि या ळ वरनं मला एक किस्सा आठवतो की ते म्हणले की यू आर महाराष्ट्रीयन. येस. ते म्हणले सो यू शुड गेट इट इन 1 टेक. अच्छा. म्हटलं 1 टेक म्हटलं इट्स जस्ट नॉट पॉसिबल. कारण 3रं का 4थं गाणं होतं फक्त माझं त्यांच्याबरोबर. आणि ते म्हणले आता तू 4 गाणी गायलीस ना माझी, तर तू 5वं गाणं 1 टेक करू शकतेस. आणि त्याच्यात इतके ळ होते. तर आणि त्यांचा एक ते डुएट होतं आमचं आणि एक तर ते फार कमी बोलतात आणि ते इतकं टेन्शन आलं. म्हणलं की एक तर एवढे सगळे ळ असे सगळे वेगवेगळे लिहून घेतले होते आपल्या भाषेमध्ये आणि फार मजा आली होती. आणि आम्ही ते रिहर्स करून 1 टेक केलं होतं गाणं. मला आठवतंय. त्यामुळे प्रत्येक भाषेचा एक लहजा वेगळा आहे, मजा वेगळी आहे. किती गाणी तू गायली आहेस आणि त्यामुळे ते प्रत्येक वेळी वेगळं चॅलेंज
डेफिनेटली नक्कीच होतं. डेफिनेटली. अहिराणी भाषेचंही असंच वेगळं चॅलेंज तू स्वीकारलंस. अगदीच. आणि तितकंच उत्तम झालं. पण त्याच्याचबरोबर A.R. रेहमान सारख्या संगीतकाराबरोबर काम करणं हाही अनुभव एक समृद्ध करणारा असेल. नेहमीच समृद्ध करणारा राहिलेला आहे. म्हणजे माझं त्यांच्याबरोबरचं असोसिएशन मला वाटतं 2007 पासून आहे. पहिली फिल्म मी जोधा अकबर त्यांच्यासाठी गायले आणि ते मनमोहना तर म्हणजे खूपच गाजलं. त्यांच्यासाठी गाणं प्रत्येक गायकाचं एक स्वप्न असतंच. बरोबर. आजही ते आहे नवीन गायकांचं सुद्धा. आणि मला आठवतंय की 2005-2006 या साली आशुतोष गोवारीकर आणि माझी भेट झाली होती काही फंक्शन्समध्ये आणि आमचं त्या फिल्मवरती बोलणं चालू होतं. आणि तेव्हा ना पेनड्राईव्स किंवा सीडीज होत्या. म्हणजे अशा पटकन असं गाणं पाठवलं नेटवरनं वगैरे असं काही नव्हतं. तर ते म्हणले तुझं काय आलं लेटेस्ट, तू मला जरा देशील का? मी त्यांना ते पाठवतो. तर म्हणलं नक्की. आणि तेव्हा पंढरीचा स्वामी असा माझा अल्बम आला होता ज्याच्यात अभंग होते फक्त. माझ्याकडे फक्त तेवढंच होतं द्यायला. तर मी म्हणलं की मी ही सीडी देऊ शकते. ते म्हणले ओके. ती सीडी त्यांनी पुढे फॉरवर्ड केली आणि खरं तर एक वेगळा जॉनर ऐकायला त्यांना दिला होता ना अभंगाचा. गाणं काय असेल किंवा काय आपल्याला ते मिळणार आहे का नाही इथपासून सुरुवात होती. तर ते म्हणले मी एक काम करतो, मी त्यांना सीडी दिल्यानंतर मी काय करू शकत नाही, मी फक्त तेवढंच करू शकतो, त्यांनी ऐकून ठरवायचं की तू गाणार आहेस का नाही. असं म्हणलं फाईन, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी ते ऐकलं आणि मला एका आठवड्याने फोन आला की रेकॉर्डिंगला या ठिकाणी या दिवशी ये. बरं. आणि आय वॉज सो ओव्हरजॉईड. आणि जसं सगळेच जण ऐकून असतात तसं मी पण ऐकून होते की कशा पद्धतीने ते रेकॉर्ड करतात किंवा काय रेकॉर्डिंगची त्यांची प्रोसेस असते. आणि 99% ऑफ द सॉन्ग आम्ही मुंबईतच रेकॉर्ड केलं निर्माणा स्टुडिओला. आणि तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं की साधारण 8ची वगैरे वेळ दिली होती रात्रीची. 9पर्यंत गाणं वगैरे मी ऐकलं. त्यांनी त्यांच्या आवाजात ते पायलट करून ठेवलं होतं. आणि ते म्हणले बाकी रेस्ट ऑफ द सॉन्ग विल सी ऑन द माईक. बरं. आणि खूप एक्सायटेड होते मी. म्हटलं का आता कसं होणार आहे रेकॉर्ड. आणि गेले माईक समोर उभे राहिले आणि ॲज युजल त्यांची जी पद्धत आहे की फक्त तानपुरा आणि क्लिक. ओहो. मागे बाकी काहीच नव्हतं. आपल्याला एक गायकाला जी सवय असते नॉर्मली की एक ट्रॅक ऐकायला येतो किंवा बेसिक कॉर्ड घेऊन मग पुढे किंवा बेसिक कॉर्ड असतो मागे काहीतरी असेल, पण काहीच नाही. म्हणजे आजही आम्ही पुष्कळ वेळा जातो तेव्हा फक्त क्लिक असते. अच्छा. तानपुरा असतो. कधीतरी ते स्वतः असले तर स्वतः ते पियानोवर बसतात. पण दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. म्हणजे मग त्याच्यानंतर आम्ही ते अख्खं गाणं तिथे रेकॉर्ड केलं. आणि मला खूप एक्साइटमेंट होती की हे गाणं पडद्यावर कसं दिसेल, कारण तो चित्रपट हिस्टॉरिक होता आणि ते त्याप्रमाणे ते ग्रँजर त्या गाण्यामध्ये आलं. आणि मग थोडेसे चेंजेस आम्ही परत केले, ते आम्ही चेन्नईला जाऊन केले. बरं. त्यामुळे प्रत्येक वेळेला आजही जाताना गाणं माहिती नसतंच आपण काय रेकॉर्ड करायला जातोय. तिथे गेल्यावरती कळतं. तिथे गेल्यावरती मग ते त्यांच्या कुठल्याही इतर भाषेतलं जरी असेल तरी तो आनंद फार वेगळा आहे. कारण का एक तर खूप वेलकमिंग आहेत. पटकन एखादी वेगळी जागा गायकाने घेतली तर सांगतात की अरे हे छान आहे, हे ठेव. त्यामुळे असं कुठे इगोच नसतो काम करताना. ते इतकं घेण्यासारखं आहे ना की जसा माणूस मोठा होत जातो तसं तुम्ही जास्त हंबल होत जाता, जास्त लोकांच्या जवळ जात जाता असं मला वाटतं. तर त्यामुळे तेच मला तिथे कायम गेल्यावर दिसतं. आणि तो जो अनुभव आहे एक माणूस म्हणून अँड ॲज अन आर्टिस्ट, बरोबर, एक्स्ट्रॉर्डिनरी खरंच आहे. आणि संगीतकार म्हणून त्यांचं जे मोठेपण आहे ते नक्कीच आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि जोधा अकबरचा विषय निघालाय तर मनमोहना ऐकायला मिळालं थोडंसं तर छान वाटेल, आवडेल.
बेला काय रेंज आहे तुझी, वा खूप ऐकतानाच प्लेझंट वाटतं आणि त्या स्वरापर्यंत तू पोहोचतेस, ते स्वर आम्हालाही दिसायला लागतात. खूप अवघड गाणं होतं, खूप अवघड आहे. त्यामुळे जास्त टेन्शन होतं, कारण पहिलं गाणं आणि ते इतकं अवघड, पण छान झालं देवाच्या कृपेने. नाही, आणि खूप सुंदर. आता काय चालू आहे प्रवास. खरंय खरंय. आणि आजही जोधा अकबर पाहताना आम्हाला हे गाणं प्रॉमिनंटली नक्कीच आठवतं. गोष्टी गाण्यांच्या. बेला, खूप वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर तुला काम करायला मिळालं. म्हणजे एका बाजूला साऊथचे चित्रपट, A.R. रहमान सारखा संगीतकार, आणि त्या सगळ्या म्हणजे निलेश असेल किंवा अविनाश विश्वजित असेल आणि आपले चिनार महेश असतील, तर यांच्याबरोबर काम करतानाची एक वेगळी मजा आहे किंवा वेगळी गंमत आहे. प्रत्येकाबरोबर एक काहीतरी एक वेगळेपण आहे. या दोघांच्या संगीतात तुला काय वेगळेपण जाणवतं? एक तर ना, आपण किती साली पहिलं काम केलं होतं? 2009ला. आणि मला अजिबात ही गोष्ट आठवत नाही किती साली वगैरे. ते सगळं महेशला फार म्हणजे डेट टाइम सगळं म्हणजे न लिहिता सगळं, हां, एन्सायक्लोपीडिया. तर तेव्हापासून झालेली ती ओळख आहे. आणि खरं सांगू का, की मैत्री सगळ्यांचीच असते. म्हणजे आपण कामानिमित्त भेटतो किंवा अनेक गाणी रेकॉर्ड करतो, पण त्या पलीकडचं एक फ्रेंडशिप, एक नातं असतं. तसं माझं या दोघांबरोबर आहे. वा. आणि ते सगळं मला वाटतं आमच्या कामात उतरतं. कारण का आम्ही प्रत्येक काम इतकं एन्जॉय करत रेकॉर्ड करतो, किंवा ती प्रोसेस जी असते, किंवा रेकॉर्डिंगचा दिवस सुद्धा त्यांच्याकडे जाऊन रेकॉर्ड करणं, किंवा सगळा दिवस जो आमचा इतका प्लेझंट जातो, आणि ती गिव्ह अँड टेक इतकी सुंदर असते ना. आय थिंक दॅट मॅटर्स सो मच इन वर्क. कारण नुसतं एखादं गाणं आपण गाण्यासाठी भेटतच नाही, आपण खाण्यासाठी भेटतो आणि गप्पा मारण्यासाठी. खरंय. आणि त्यातलं मग गाणं थोडंसं गाणं करूया, म्हणजे लिटरली ॲब्सोल्युटली खरं. कारण ती ठाण्यात आली, स्टुडिओवरती आली की आज काय मागूया, मध्ये काय मागूया. एक तर ठाण्याला जायचं, म्हणजे मी अंधेरीवरनं ठाण्याला, तसा एक प्रवास, असा खूप मोठा प्रवास. आणि मग तिथे गेल्यावर साधारण मग आता आलोय तर 1.5-2 तासाचा प्रवास झालाय. बरोबर. मग आता जरा थोडासा चहा, मग आधी जरा काहीतरी खाऊया, आणि मग आपण आता आज आपण रेकॉर्ड करणार आहोत. म्हणजे आधी फक्त खाण्याचेच विषय असतात. म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येक रेकॉर्डिंग हे संध्याकाळी 5 पासून त्याच्यानंतर सुरू झालंय. 12ची वेळ असेल तर 12 ते 5 फक्त गप्पा खाणं. पण मला वाटतं ती मैफिल तुमची छान जमते, म्हणून ती पुढची गाणी सुद्धा इतकी उत्तम होतात. अगदी. म्हणजे मला तुमचं एक स्पेशल गाणं खरं तर आठवतंय, येना येना. त्याचं पूर्ण जॉनरच वेगळं आहे. चिनार, काय सांगशील त्या गाण्याबद्दल? ऍक्च्युली काय आहे की रवी बरोबर काम करताना मला असं वाटतं की एक क्वेश्चन पेपर कसा असतो, चित्रपटाचा विषय खूप वेगळा होता परत. एक म्हणजे स्टार बनायला आलेला, त्याच्यावरती तर येतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटामध्ये, म्हणजे ते टाइमपास ही पोळी असेल त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलेलं की एक आगरी कोळी गाणं करायचं, एक क्वेश्चन पेपर असतो की त्याला आम्हाला सॉल्व्ह करायचं असतं, एक पझल असतं. बरं. जसं टाइमपास 2 मध्ये होतं की एक ॲम्ब्युलन्सवर गाणं करायचंय. त्याच्यावर आता ॲम्ब्युलन्स ह्या विषयावरती कसं गाणं करणार, तसं आम्ही वाव केलं, याच्यामुळे ही पोळी केलं. आणि ह्याच्यामध्ये रंपाटमध्ये मग एक असं गाणं होतं की जे 3 ह्याच्यातनं 3 वेगवेगळ्या जॉनर्समधनं फिरतं. बरं. म्हणजे गाणं सुरू होणार एका जॉनरमधनं, जाणार एका दुसऱ्या जॉनरमध्ये, आणि एंड होणार एका भलत्या जॉनरमध्ये. बरं. सो दॅट वॉज मला वाटतं रिअली डिफिकल्ट. दोघांची त्या शूटिंग, ते त्यांच्या ऍक्टिंग करिअरची जर्नी दाखवते. एक्झॅक्टली. की ते एका सेटवरती अशा टाईपचं शूटिंग करतात, एका सेटवरती मॉडर्न टाईपचं करतात, एका सेटवरती गावरान पद्धतीचं शूट आहे काहीतरी, तर त्याला कॉमन एकच गाणं हवं. अच्छा. बरं, त्याची हुकलाईन कॉमन असणार, बरं, पण त्याचं मीटर वेगवेगळं असणार. मला नाही वाटत असं गाणं आलंय. नाही, नाही म्हणजे चालेल. खूप चॅलेंजिंग होतं, ऍब्सोल्युटली खूप चॅलेंजिंग होतं. मला वाटतं गाताना सुद्धा तुला ते चॅलेंजिंग असेल. हो, डेफिनेटली. कारण 3 वेगवेगळ्या प्रकारचे जॉनर्स एकाच गाण्यात द्यायचे, आणि तो फ्लेवर तसा वाटला पाहिजे. म्हणजे मला वाटतं रॉक अँड रोल तरी कुठे आलं आपल्याकडे मराठी सिनेमात इतक्यातल्या इतक्यात. नाही, आणि पण रॉक अँड रोल डायरेक्ट आपण फोक मध्ये जातो. म्हणजे रोमॅन्टिक गाण्यातनं सुरू करतो, जातो रॉक अँड रोल मध्ये, रॉक अँड रोल मध्ये डायरेक्ट फोक मध्ये जातो, आणि परत त्याची हुकलाईन सेम. इतकं सुंदर झालंय ते गाणं, फारच सुंदर. म्हणजे ते कंपोजिशन आपण प्रत्यक्ष ऐकूया, मला असं वाटतं. म्हणजे त्याचं सौंदर्य आज पुन्हा एकदा आम्हाला कळेल. पण ते पहिलाच पार्ट फक्त. गंध सुगंधिता ही दिशाना भुलवी हा धुंद वारा, भुलवी का मला
मला जणू सरावऱ्या वाटेवरी मोसंबी कळा. दरी दरा दिना दरा दिना करते नवीन दरा धुंद हा पारा दरा खेळ हा प्यारा भीत हा न्यारा. येना येना धुंद हा वारा खेळ हा प्यारा दरा भीत हा न्यारा. येना येना झलकाक रोम रोम फुलबुल नाच डार्लिंग जरा. गरबार आर पार मनावर आज डार्लिंग जरा बघ सूर ताल चाल रंगीत मूड ऑसम नवा. आज डार्लिंग जरा ए थोडी नशा थोडी मजा डान्सिंग मामला. हवा हवा नवा नवा देना रोमांस न्यारा Come with baby Come along, sing with baby sing along, wanna dance with me baby dance along. Yena yena Come with me baby, come along dance with me baby. dance along Come sing with me baby. sing along Yena yena. हरल्या ज्वानीची ग तू राणी मला मिठीत घेशील का तुला दाबीन गावरान पाणी गप घुमान जाशील का. अग ये ना अग ये ना ये ना जाना ये ना जाना कोणी बघल काय बी बनल होईल चर्चा फार. अग अग ये ना जवळ तेव्हा कळ दोघांचं होतील चार तुला बघून कळ पटला माझा जीवाचा तळ मजला चल जाऊया हनीमूनला ये ना ये ना असा कसा रगळ पटला ओह. तुझ्या जीवाचा तळ मजला. ये. चल जाऊया हनीमूनला. ये ना ये ना. क्या बात आहे. मला वाटतं चिनार गायकांना आपण किती मुश्किल करून ठेवतो. बघा बघा हा आता त्याला अनुभव आला असेल बघा. हा. म्हणजे संगीत करायला गायला लावलं की काय होतं बघा. आणि याच्यावरनं हा अनुभव आहे की गीतकार नसेल तर काय होतं हो 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 खरंय रे. खरंय पण सुंदर म्हणजे एक वेगळा अनुभव खरं तर म्हणजे याच्यामध्ये ह्याच्यात हे आहे. बघायला सांगितलं असं की ह्याच्यात ती हुक लाईन सगळीकडे Hook same line आहे. same आहे. ती कुठेच चेंज झालेली नाही फक्त Correct. जॉनर चेंज होत गेले. बरोबर पण यातला जो शेवटचा गावरान भाग होता ना त्याच्यावरनं मला तुमचा यंटम चित्रपट आठवला. म्हणजे तोही पुन्हा त्याच पद्धतीचा होता की पूर्ण गावरान सगळा भाग होता आणि त्याचाही विषय पुन्हा वेगळा होता. सयाजी शिंदे मला वाटतं त्या चित्रपटात काम करत होते. तो अनुभव कसा होता आणि तो गावरान भाषेत गाणी सुद्धा गावरान करणं हे मोठं चॅलेंज असेल मला वाटतं. यंटम हा चित्रपट आमचा खूप जवळचा चित्रपट आहे. म्हणजे याचं म्युझिक आम्हाला आम्ही खूप त्याच्यावर मेहनत घेतली होती आणि जसं तुम्ही म्हणा की ग्रामीण विषय होता सो विषय खूप सुंदर होता. तो चित्रपट त्यावेळेला कमर्शियली तितका नाही चालला पण त्याच्या पुढे म्हणजे आपण म्हणतो ना काही फिल्म्स असतात त्या नंतर खूप लोकांपर्यंत जातात म्हणजे त्या रिलीज झाल्या नाही जात. सो तसं यंटमचं घडलं की यंटमचा विषय असा होता की आपण पूर्वीच्या काही लग्नांमध्ये लग्न समारंभात सनई चौघडे बसायचे वाजवायला लाईव्ह बसायचे प्रत्येक सनई चौघडा वाजायचा. तो बंद झालाय आता 15-20 वर्ष आली. आता CD वरती किंवा आता ते YouTube वर आपण मोबाईल वरती लावतो आणि डायरेक्ट आपण प्ले करतो. पण एक खूप मोठा वर्ग आहे ते वाजवणाऱ्यांचा इन्स्ट्रुमेंट प्लेयर्सचा त्यांना खूप त्यांचं फायनान्शियल त्यांच्यावरती प्रेशर आलं बिकॉज त्यांचं कामच बंद झालं आणि जे काम त्यांना 3-3, 4-4 दिवस मिळायचं किंवा असे डेट्स असायचे. म्हणजे एक काळ होतं की सनई वादकांची डेट मिळायची नाही तुम्हाला 6 महिने आधीपासून तारीख त्यांची घ्यावी लागायची आणि नंतर एक काळ आला की त्यांच्याकडे कामच नव्हतं. सो तो विषय होता की त्या विषयावरती ती फिल्म होती. आम्हाला आमच्या करिअर बदली अशी पहिली फिल्म होती जी कम्प्लीट ग्रामीण होती. म्हणजे आम्ही बाकी फिल्म्स केल्या एखादं गावरान गाणं होतं किंवा आयटम सॉन्ग होतं किंवा असं काहीतरी पण पहिली फिल्म होती ज्यात कम्प्लीट सगळी गाणी ग्रामीण होती. विषय अख्खा गावातला होता.
सो आम्हाला त्यावेळेला असं चॅलेंज होतं की काय नवीन साऊंड आणायचं. बेसिकली आमचं म्युझिक तुम्ही ऐकाल तर एक वेगळा साऊंड आहे म्युझिकचा, जसं प्रत्येक संगीतकाराचा असतो. पण आता ग्रामीण याच्यात आपण अजून काय आणणार, कारण का एवढं ते ऑलरेडी एक्सप्लोअर होत असतं आपल्या मराठी फिल्ममध्ये. सो मग आम्ही त्यावेळेला विचार केला की जे ग्रामीण आवाज आहेत तो न घेता आपण एक गोड आवाज घेऊ आणि त्याच्यावर प्रयत्न केलो की त्या आवाजात ग्रामीण पद्धतीने गाऊन घेता येईल. मग हर्षवर्धन वावरे जो खूप लव्ह सॉंग्स गातो त्याला आम्ही बोलून त्याच्याकडनं आम्ही लव्ह सॉंगच होतं पण कम्प्लीट गावरान पद्धतीचं ग्रामीण पद्धतीचे शब्द असलेलं ते लव्ह सॉंग, आणि तो आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे ते गाणे जसं तुम्हाला सांगेन की शहरात तितकी ती गाणी किंवा शहरात तितकी त्याला सक्सेस नव्हती, पण आम्ही ज्यावेळेला बाहेर कुठे जातो आमच्या टूर्सला किंवा कुठे नाशिक असेल सातारा असेल तिकडे गावागावातल्या कॉलेजेसमध्ये लोकांना अख्खीची अख्खी गाणी पाठ आहेत विथ लिरिक्स, अख्खी सॉंग्स पाठ आहेत. आणि आम्ही सुद्धा त्यावेळेला असे एकदम अमेज होतो की तुम्हाला आम्ही रोज ऐकतो ही गाणी. सो त्याची अशी पॉप्युलॅरिटी म्हणजे आपण करतो ते काम त्या म्हणतो ना की एक शेवटच्या त्या माणसापर्यंत जाऊन पोहोचणं, ते पोहोचलं. सांगावं असं वाटतं की म्हणजे एक म्युझिक चॅनल आहे जो गाणी रिलीज झाल्यानंतर त्या म्युझिक चॅनलमधनं आम्हाला म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी की त्यांनी सांगितलं, त्यांच्या हेडने आम्हाला सांगितलं की हा अल्बम रिलीज झाल्यानंतर आमच्या चॅनलचं TRP वाढलं. अरे वा. आणि हे म्हणजे फॅक्ट आहे. त्यांनी सांगितलं की असं सेम घडलं होतं जेव्हा सैराटची गाणी आली होती, आणि सैराट नंतर हा चित्रपट आहे की त्याची तुमची गाणी आल्यानंतर आमच्या चॅनलचा TRP वाढला. एवढं ते ती गाणी त्या चॅनलवरती वाजत होती आणि त्याची पॉप्युलॅरिटी होत होती. आणि खरंच त्यातलं म्हणजे ठाव लागेना म्हणताना म्हणजे तो लागेना पण नाही म्हणायचं, लागना. तो जो ग्रामीण भाग आहे भावना तीच आहे, फक्त ती त्या ढंगामध्ये आली की त्याचा लगेच टेक्स्चरच बदलतं. तर तुम्हाला त्याचा किस्सा सांगतो की जेव्हा हे ठाव लागना गाणं आम्ही करत होतो, त्याची ट्यून झाली आणि मंगेश कांगणे लिरिक्स लिहित होते, तो बेसिकली पहिला ड्राफ्ट जो असतो तो काय आपण गावरान लिहित नाही, आपण लिहितो नॉर्मल आपल्या प्रमाण भाषेत लिहितो आणि नंतर त्याचं आपण रूपांतर ते शब्द जसे ज्या पद्धतीचे आहेत, म्हणजे सातारा सांगली त्या साईडला त्या साईडला काय लिहायचं असतो किंवा कसं असतं, किंवा नाशिक त्या साईडला मराठवाड्यात काय असेल. सो ते झालं नव्हतं आणि शब्द होते, तो ते आमचे डिरेक्टर प्रोड्युसर सगळे आले होते आणि त्यांनी ती ट्यून ऐकली. त्यामुळे ट्यून खूप छान आहे पण ही खूप शहरी वाटते, कॉलेजचं मुंबईच्या कॉलेजचं गाणं वाटतं, कॉलेजच्या युथचं. सो मग आम्ही म्हटलं तुम्ही 15-20 मिनिटं बसा आणि आम्ही ते सगळे शब्द चेंज केले आणि चिनारनी ते कम्प्लीट गावरान पद्धतीने गाऊन दाखवलं. आणि ते गाऊन दाखवल्यानंतर त्या गाण्याचं ट्रान्सफॉर्मेशन असं होतं की इमिजिएट ते म्हणलं की हेच गाणं ठेवायचं, पर्स्पेक्टिव्ह अख्खा बदलला त्या गाण्याचा. म्हणजे आता जसं मी म्हटलं त्याप्रमाणे की ठावं लागे ना आणि ठावं लागना, तो जी ती आर्तता आहे त्यातली ती आपोआप येते आणि तो गावरान ठसकाही येतो. मला वाटतं ऐकूया आपण तेही पुन्हा. ते एक वेगळं जे वेगळे पण आहे ते निश्चित ऐकायला आवडेल. काजव्याच रान सार पाण्यावरती पेरलं, दाटलेलं हस गुलाबी आभाळावर खोरलं. काजव्याच रान सार पाण्यावरती पेरलं, दाटलेलं हस गुलाबी आभाळावर खोरलं. लाजाळूची लाज आली डोळ्यामंदी आज, बिलगून जावं मीच माझ्या सावलीला. ठाव लागना जीवाला, ठाव लागना, ठाव लागना जीवाला, ठाव लागना. वा, मेलोडियस आणि पुन्हा त्या विषयाला धरून अशा प्रकारचं हे गाणं झालं. आणि काही काही गाणी ही अगदी मनात राहतात तशी तुमच्या मनाच्या जवळची ही सगळी गाणी आहेत. बेला, तुझ्या मनाच्या जवळचं एक गाणं आणि ते आमच्याही कदाचित मनाच्या जवळची सगळीच गाणी म्हणजे नटरंग. म्हणजे तू आहेस आणि नटरंगाचा विषय झाला नाही तर मला असं वाटतं की अर्धवट कुठेतरी राहील, कारण तुझी अप्सरा सगळीकडे अवतरलेली आहे. आणि खरंच ती गाणी सगळीच, अप्सरा आली, वाजले की बारा, मथुरेच्या बाजारी, सगळी गाणी इतकी सुंदर झाली. अजय अतुल बरोबर काम करणं हा पुन्हा एक वेगळा अनुभव तो होता. मला वाटतं त्याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल की काय झालं नेमकं त्यावेळी. नटरंगाबद्दल
कुठून सुरुवात करावी असं आहे. कारण आता इतकी वर्ष त्याच्यावर बोललं गेलंय किंवा अजूनही त्याच्यावर बोललं जातं. इनफॅक्ट किंबहुना आजही मला तो मोह आवरला नाही. नाही, अगदी साहजिक आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटले होते ना, की कुठलंही काम करताना कुठली कलाकृती जेव्हा घडत असते तेव्हा आपल्याला माहीत नसतं की त्याचं पुढे जाऊन काय होणार आहे. तसंच मला वाटतं या चित्रपटाच्या बाबतीत सगळ्यांनी जी मेहनत घेतली ना, ते ॲक्टर्सपासनं ते म्युझिक डिरेक्शनमधल्या प्रत्येक डिपार्टमेंटपर्यंत, मिक्सिंगपर्यंत ती मेहनत दिसली आणि त्याचं फळ मिळालं असं मला वाटतं. आणि खूप वर्षांनी एक तमाशा प्रधान चित्रपट लोकांसमोर येत होता आणि त्याच्यात एक जबाबदारी मला वाटतं म्युझिक च्या बाबतीत अशी होती आम्हा सगळ्यांवरती, की आपण जसं काय म्हणत आलो आहे की लावणी किंवा तमाशा हे महाराष्ट्राची शान आहे आणि तो एक वेगळा साज आहे आपला. तर त्याला कुठेही ती पारंपरिक जो साज आहे त्याला धक्का न लावता आधुनिकता कशी आणता येईल, चालींमध्ये सुद्धा आणि गाताना सुद्धा, आणि त्याचा तो एक मान आहे ना, तोही राखला जातो. अगदी अगदी. तर त्यामुळे या गोष्टींची जबाबदारी आमच्यावर जास्त होती. आणि मला आठवतं जेव्हा अजयचा फोन आला होता मला अचानक की उद्या काय करतेस, उद्या आपल्याला एक गाणं करायचं. इतकं? हो, इतकं सहज फोन होता. आणि मी म्हटलं की हा उद्या, आणि तेव्हा मी पुण्याला होते बरं काही कामानिमित्त. तर म्हटलं उद्याच्या उद्या ये तू, अर्जंट गाणं करायचं आणि रात्री ते शूटला पाठवायचं. म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत काहीच माहित नव्हतं आपण कुठला चित्रपट काय गाणं, मी फोनवर विचारलं पण नव्हतं. आणि गेले रेकॉर्ड करायला तर पहिलं गाणं मी ऐकलं ते वाजले की बारा होतं. ओहो. ऐकता क्षणी मला चाल तर फारच आवडली होती. आणि ते गाणं मी एक मला वाटतं दोन तासात ते डब झालं असेल गाणं. तिथेच ऐकलं, तिथेच बसून. असं नाही की गाणं आधी मिळालं होतं वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही अप्सरा आली रेकॉर्ड केलं आणि मग मथुरेच्या बाजारी शेवटचं रेकॉर्ड झालं. ती प्रोसेस सगळी फार सुंदर होती. आजीवासन स्टुडिओला आम्ही रेकॉर्ड केलं गाणं. आणि गुरु ठाकूरचे अप्रतिम शब्द, अत्यंत दर्जेदार शब्द. म्हणजे कधी कधी काय असतं की झाकीर भाई एकदा मला म्हटले होते त्यांच्या बंधूंसाठी म्हणजे तौफिकजींसाठी मी त्यांच्या अल्बमसाठी गायले होते. ताधा नावाचा त्यांनी अल्बम केला होता आणि त्याचं ओपनिंग झाकीर भाईंच्या हस्ते होतं. तेव्हा ते म्हणले की झाकीरजी वॉन्ट्स टू मीट यू. आणि तेव्हा नटरंग जस्ट आला होता. तर मला ते म्हणले की आय जस्ट वॉन्ट टू टेल यू वन थिंग, की लावणी गाताना नॉर्मली त्याचा, मगाशी तू जसं म्हणलीस की त्याचा एक दर्जा राखणं फार गरजेचं असतं, नाहीतर त्या लावणीचा आयटम सॉन्ग होऊन जातं. बरोबर. सो त्याचा एक साज, ती पारंपरिक लावणी वाटली पाहिजे किंवा ती ऑथेंटिसिटी जपली पाहिजे. त्याचं कुठेतरी गाताना एक आयटम सॉन्ग सारखं तर वाटत नाही ना, ओव्हर एक्सप्रेसिव्ह तर होत नाही. बरोबर. कधी कधी हेही बघायला लागतं आणि अगदीच एक्सप्रेशन न देता ते वरण भात तर होत नाही ना, हे बघायला लागतं. सो ते म्हणले ते तू खूप छान पाळलंस. वा. आणि त्याबद्दल तुझं कौतुक. तर मला वाटतं ती खूप छान दाद मला झाकीर भाईंनी दिली होती. आणि रेस्ट ऑल इज हिस्ट्री. मला वाटतं अनेक देशांमधून आजही मला इंस्टाग्रामवर रील्स येतात किंवा मेसेजेस येतात की त्यांच्या लोकल फंक्शन्समध्ये ही गाणी वाजवली जातात आणि त्याच्यावर परफॉर्म केलं जातं. तर मला वाटतं फार एक कलाटणी होती माझ्यासाठी, कारण का मी आधी म्हणलं त्याप्रमाणे रोमॅन्टिक खूप गायले होते. बरोबर. आणि खरं तर नटरंगच्या आधी बाळ पळसुले नावाचे जे डिरेक्टर, ज्यांनी कुठं कुठं जायचं हनीमूनला सखी आपल्याला गाणी दिली, बरोबर, त्यांच्याकडे मी फार सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लावण्या गायले. अच्छा. पण तो काळ असा होता ना की मराठी चित्रपट रिलीजच व्हायचे नाहीत किंवा त्याला चांगलं थिएटर मिळायचं नाही. बरोबर. आणि त्या चांगल्या 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 लावण्या ह्या बाहेर आल्याच नाहीत किंवा त्या कुठेतरी फडात रिलीज झाल्या आणि मग तिथेच त्या ऐकल्या आणि लोकांनी नंतर विसरून गेले. पण त्यांच्याकडनं जे मला ते शिकायला मिळालं होतं ना त्यावेळेला, की काही उच्चार कसे करायचे, ग्रामीण पद्धतीने कसे करायचे. बरोबर. मग त्याचा उपयोग तुम्हाला सगळीकडे होत असतो. आणि तो फॉर्च्युनेटली ती संधी मला नटरंगनी दिली की हा हे आहे ते फक्त लोकांपर्यंत कसं पोचवायचं. खरं. आणि तू हेही गाऊ शकतेस, म्हणजे तुझी वर्सिटिलिटी आहे ती खरं म्हटलं तर नटरंगनी लोकांसमोर आणली. हो. म्हणजे त्यामुळे आम्हालाही कळलं की हा वेगळा जॉनरही तुला छान जमतोय. आज काय ऐकवशील त्यातलं? दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारे, दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारे, बावरले मी सावरले गाजाऊ कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारे कशी
वा कमाल. आणि खरंच आज अनेक वर्ष या चित्रपटातली गाणी जशी पुढे पुढे येत जातात तसं काळ पुढे जातो, पण ही गाणी आपल्या सोबत पुढे जातात काळासोबत. मला काय वाटतं की स्ट्रॉंग मेलडी ज्या गाण्यात आहे ना, मग ते लव्ह सॉन्ग असेल किंवा एखादी लावणी असेल, ते राहतच लोकांच्या मनात. अगदी डेफिनेटली. आणि हेच वेगवेगळे विषय जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना एक वेगळं चॅलेंज राहतं. मला वाटतं आणखीन एक तुमचं एकत्र काम म्हणजे शुभलग्न सावधान. हो, त्यातली ही गाणी अशीच उत्तम झाली. तो पुन्हा विषय आणखीन वेगळा. तर त्यावेळेला काय घडलं सांगा. ॲज युजल ना, आता काय झालंय की इतकी गाणी रेकॉर्ड केल्यावरती ना, रेकॉर्डिंगला गेल्यावरती साधारण चिनारनी सांगितली चाल समजवली वगैरे, किंवा महेशचं काही वेगळं म्हणणं असेल तर ते साधारण माहीत असतं की त्यांना एक्सपेक्टेड काय आहे गाण्यामध्ये. आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला होता ते गाणं आपण जेव्हा रेकॉर्ड केलं. कारण का मला नाही वाटत असं गाणं मी या ह्याचं गायले होते त्याच्या आधी तुमच्याकडे. खूप वेगळाच त्याचा झोन आहे त्याचा. आणि म्हणजे सॅड नाहीये पण इमोशनल सॉन्ग आहे. आणि सिच्युएशन खूप सॉफ्ट सॉन्ग होतं. म्हणजे त्यात असं गाणं असेल की ज्यात एक्सप्रेशन कंट्रोल करायचे होते, खूप जास्त एक्सप्रेसिव्ह नको होतं, कारण सिच्युएशन तशी नव्हती, खूप सटल चालली होती. त्या दोन्ही कॅरेक्टरचं ब्रेक ऑफ झालं नाहीये, पण समहाऊ दे आर सेपरेटेड, ते वेगळे आहेत आता, असं ते. ओव्हर डिप्रेशन पण नव्हतं आणि म्हणजे तो एक बॅलन्स ठेवायचा होता त्या गाण्यामध्ये. त्या पद्धतीचं ते गाणं होतं. आणि ॲज वेल बेला आहे तर फार मजा आली, फारच मजा आली. ओ साथी रे. निसटून जाते हातून जे काही मिळते कारी गुणा, उसवून धागे सारे विरले जे काही सलते कारी तुला. जरी प्रवास हा तुझा पुन्हा करा, स्वप्नातल्या या प्रेमास रे तू नाव दे ओ साथी रे. प्रत्येक विषयाप्रमाणे खरं तर तो जॉनर आणि म्युझिक या सगळ्या गोष्टी येत राहतात. पण एक मधला काळ सगळ्यांसाठी थोडासा वेगळा होता आणि तो म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड. आणि त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कदाचित अनेकांच्या प्रतिभेला अधिक बहर आला पण काही नुसते बसले होते. पण काहींच्या बाबतीत खूप छान गोष्टी खरंच घडल्या. तुमच्या बाबतीत काय घडलं नेमकं? डेट भेट नावाचा चित्रपट घडला. म्हणजे तुम्ही आधी शुभ लग्न केलं आणि नंतर डेट घेतली? शुभलग्न आधी मग डेट. पण डेट भेट हा असा चित्रपट आहे ज्याचं जे नाव आहे डेट आणि भेट त्याच्या बरोबर विरुद्ध होतं. आम्ही कोणालाच भेटलो नाही आणि कुठलीच तारीख कुठल्याच दिग्दर्शकाची किंवा कोणाची काहीच तारीख वगैरे अशी एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. कारण ही जी फिल्म जेव्हा आम्ही केली ऑगस्ट 2020 ऑगस्ट मध्ये आम्हाला हे प्रोडक्शन कडनं फोन आला की अशी फिल्म करायची. आणि आम्हाला प्रश्न पडला की अरे करूया, म्हणजे 4-5 गाणी आहेत, कारण का सगळंच बंद होतं. त्यात काहीतरी आहे काम, तो आणखीन एक आपलं पॉझिटिव्हिटी येते.
पण कसं करणार, म्हणजे असं हे कधी केलं नव्हतं. युजली आपण फिल्मच्या नरेशनला जातो तेव्हा सगळे आर्टिस्ट बसलेले असतात, आपण सिटिंग्स होतात, म्युझिकच्या सेटिंग होतात, डायरेक्टर स्टुडिओ मध्ये येतात, गायक येतात, त्यांच्यावर रिहर्सल, आणि इथे काहीच पॉसिबल नव्हतं, म्हणजे शक्यच नव्हतं. सो आम्ही थोडंसं म्हणजे फर्स्ट टाइम असं आलं की अख्ख्या फिल्मचं नरेशन आम्ही ऑनलाईन घेतलं. मग फिल्मचं नरेशन चालू असताना अश्विनी शेंडे ज्या गीतकार आहेत त्यांनी आम्हाला त्या सिच्युएशन्स ऐकवल्या, मग त्याच्यावरचे लिरिक्स ऐकवले, किंवा ट्यून आम्ही सगळ्या ऑनलाईन ऐकवल्या. लोकेश गुप्ते दिग्दर्शक आहेत, त्यांना ऑनलाईन सगळं ऐकवायचो, आणि ते कधी कधी खूप इरिटेटिंग व्हायचं, कारण का तो प्रत्यक्ष भेटून काय होतं की बोलण्यातला आनंद, स्क्रीनवरती लॅग येतो, मध्ये नेटवर्क जातं, मग ते काय बोलतायत ते कळत नाही झूम कॉलवर, ते इतकं इरिटेट व्हायचं. भेट ही झूम कॉलवरच व्हायची, भेट तिकडे डेट भेट नाही, नेट भेट. पण या नेट भेटीतून काय काय साध्य झालं पुढे? एक छान गाणं आमचं आलं, वारा वारा नावाचं, आणि त्या गाण्याच्या वेळेला पण मला आठवतं की आमचं असं दोघांचं ठरलं की बेलाला ती इथे होती त्यावेळेला, पण लोखंडवाल्यावरनं इथे ठाण्याला बोलवायचं, त्यापेक्षा एक काम तिथेच गाऊन दे, तिथेच आम्हाला काहीतरी पाठव. पण मग शेवटी असं झालं की नाही, हे कम्फर्टेबल नाही, हा होऊच शकत नाही असं गाणं. मग आम्ही ते सगळे सोशल डिस्टन्सिंग आणि हा प्रकार करत मग एक दिवस सॅनिटायझर सगळं स्टुडिओच्या बाहेर सगळं लावलं, मग एक दिवस बेलानी गायलं. मग जयदीप बगवाडकर, अश्विनी शेंडे जे हसबंड आहेत, त्यांनी ते एक डुएट आहेत, तो पार्ट त्यांनी गायला. पण ते असं करत करत अख्ख्या फिल्मची सगळी गाणी लॉकडाऊन मध्ये झाली. म्हणजे आणि डायरेक्टर आणि बाकी तर म्हणजे प्रश्नच नाही, प्रोडक्शन मधनं कोणीच आलं नाही. डायरेक्टर पण लोकेश बिझी वॉज ऑनलाईन, फक्त आपल्याला ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअप वरनं व्हिडिओ कॉलवरनं किंवा व्हिडिओ करून आम्ही चाल पाठवायचो, तो तिकडनं आम्हाला रिप्लाय पाठवायचा, काय चेंजेस असतील तर असं काय, सगळं ऑनलाईन होतं, एव्हरीथिंग ऑनलाईन. फक्त आय थिंक आपणच गाणं रेकॉर्ड होताना पण तिला यातलं वेगळे पण काय जाणवलं तुला, या गाण्यातलं वेगळे पण काढूया? कोणता पाऊस हा भेटला त्या उन्हा, हरभरा रस्ता जरी मिळून गेल्या खुणा, आवडाया लागले रातीचे जागणे, हाती अनकसे ही नवे चांदणे. जगापासून आता दूर दोघे जाऊया, जरासे ओळखीचे तरी परके राहूया. वारा वारा ये जरा, हलका शहारा दे जरा. वारा वारा ये जरा, हलका शहारा दे जरा. वा हा वा. मला वाटतं प्रत्येक गाण्याच्या प्रकृतीनुसार कदाचित ते वेगवेगळं होतं, आणि त्या सिच्युएशननुसार अर्थात चित्रपटांच्या बाबतीत हे घडतच असतं. पण आज या गाण्यांच्या गोष्टी निघाल्यात, तर मला वाटतं सगळी गाणी आणि त्या गाण्यांमागच्या गोष्टी तुमच्याही डोळ्यासमोरून गेल्या असतील. पण असा एखादा मेमोरेबल क्षण असतो ना की आपण तो कधी विसरत नाही, आणि आपल्या कारकिर्दीमधला तो एक खूप छान ठसा कधीतरी असतो. चिनार, महेश, तुमच्या दोघांच्याही बाबतीत काय सांगाल असा एखादा क्षण? एक तर म्हणजे टाइमपास रिलीज झाल्यानंतर एक साधारणतः 7-8 दिवसानंतर मला एका नंबरवरनं 3-4 मिस कॉल आला. मला कळलं नाही कोणा, अननोन नंबर आहे, तो मी उचलला. तर ठाण्यात आम्ही राहतो, तिकडे जवळच एक मोठी बँक आहे, त्याचे असिस्टंट जनरल मॅनेजर होते फोनवरती, आणि ते मराठी माणूस. तर ते मला म्हणाले की तुम्ही असं महेश का? तर मी पिक्चर बघितला आणि मी रवी सरांना पण फोन करणार आहे, पण तुम्हाला फोन केला, तुम्ही आणि चिनारनी म्युझिक केलंय वगैरे. तर म्हणाले माझं त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. ते म्हणाले की मी आणि माझी वाईफ लेट नाईट बघायला गेलो, आणि फिल्म बघितल्यानंतर आम्हाला आमचे 25 वर्षापूर्वीचे दिवस आठवले. आम्ही दुसरा दिवस सुट्टी घेतली, सकाळी बाहेर गेलो, फिरलो, मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीटला गेलो, सगळीकडे गेलो, तिथून लंच केलं, गिरगाव चौपाटी करून डिनर करून रात्री घरी आलो, जे आम्ही कॉलेजच्या वेळेला आमचं अफेअर असताना आम्ही करायचो. आणि ते म्हणले आम्हाला टाइमपास नाही, हे म्हणजे आमचं पहिलं प्रेम कॉलेजचे दिवस मला आठवले, आम्ही म्हणे सुट्टी घेतली. सो हे मला खूप लक्षात राहिलं की म्हणजे एखादं आपण काम करतो. माझं हे कायम मत आहे, म्हणजे मी जेव्हा म्युझिक करायला किंवा रॉक बँडमध्ये पडतो, तो मला असं वाटतं की माझ्या प्लेईंगने किंवा आमच्या म्युझिकने
अख्ख्या जगात एका माणसाला जरी आनंद मिळाला तरी आपण काहीतरी केलं, म्हणजे त्याला जरी आपण आनंद देऊ शकतो. असे छोटे छोटे आनंद खूप लोकांना आपल्या तुम्ही एकाला नाही हजारो लोकांना वेड लावलंय, त्यामुळे तो आनंद नक्कीच मोठा आहे. आणि चित्रपटाचा एक होता माझा किस्सा की जेव्हा लहानपासून आपण जेव्हा मी म्युझिक करायला लागलो, आम्ही करायचो, आम्ही कव्हर्स गायचो ना बँड मध्ये असताना, खूप ह्यूज लेजेंडरी बँड्सचे कव्हर सॉंग्स गायचो. तर अशी इच्छा असायची की आपलं कधीतरी असं गाणं होईल का त्याची कव्हर्स होतील. आणि जेव्हा टाइमपास रिलीज झाला आणि आता पण म्हणजे आनंद हरपला असेल, आई जगदंबे असेल, आता आम्ही जेव्हा आमचीच गाणी लोक युट्यूबवर कव्हर्स टाकतात, सो तो एक काहीतरी वेगळंच त्याला एक आनंद आहे की म्हणजे असंही होऊ शकेल असं कधी वाटलं नव्हतं. आपलाच सूर कदाचित आपल्याला पुन्हा एकदा गवसला असं होऊन जातं. त्या चित्रपटाचं ही पोळी साजूक तुपातली जे गाणं जेव्हा आलं होतं त्याच्यानंतर आम्हाला त्याच्या जे न्यूज मिळाल्या ते जगभरामध्ये, म्हणजे महेशच्या एका मित्राचा कॉल आला होता की जर्मनीच्या पब मध्ये त्यांनी रात्री फोन केला, तिकडनं फोन केला होता की हे बघा इथे ही पोळी तुपातली वाचते आणि तिकडचे गोरे तिकडचे लोक नाचत होते. आम्ही दोघं तिघच इंडियन आहोत आणि मराठी समजणारे मी एकटाच आहे, पण तिथे कोणालाही काही समजत नाहीत, पण सगळेजण नाचतायत त्या गाण्यावर. आणि असे काही देश काय पाहिजे आणि असेही काही देश ज्यांची नावही उच्चारता येत नाही, तिथे ही पोळी सो ह्याच्याहून काय पाहिजे. बरोबर आहे, खरंच आहे, ह्यालाच सार्थकता असं मराठी गाण्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर, नक्कीच. कारण का अशी कित्येक गाणी आता सगळं इतकं ग्लोबल झालंय ना ऑलरेडी की भाषेचं बंधन राहिलेलं नाहीये, त्यामुळे लोकांना जे गाणं कनेक्ट होतं मग ते स्वतः कुठल्याही भाषेतले का असे आपण ऐकतो. आणि एक महत्वाची गोष्ट की त्यांना ती ट्यून आवडली, एक्झॅक्टली, कारण भाषा माहित नाहीये. आता जसं आपण डेस्पासिटो ऐकलं, कोणाला माहितीये काय म्हणतो, लँग्वेज कळत नाही आपल्याला, पण आपल्याला ट्यून आवडते, आपल्याला रिदम आवडते आणि ती ट्यून कनेक्ट होते, हा महत्वाचा भाग आहे. बेला, तू काय सांगशील? अशा खूप आठवणी आहेत. एक प्रामुख्याने म्हणजे जेव्हा नटरंग आला होता त्याच्यानंतर मला कित्येक वर्ष पुढची की असे अननोन नंबर्सवरून कॉल्स यायचे आणि फक्त विचारायचं की ताई, किंवा कॉम्प्लिमेंट द्यायचं की ताई तुम्ही काय अप्रतिम गायलायत आणि तुमच्यामुळे अनेक गावातले फड नव्याने उभे राहिले. आणि असे असंख्य फोन अनेक वर्ष मला, आणि कोण बोलतं हे म्हणण्याच्या आधीच त्या बायका फोन ठेवून द्यायच्या, किंवा त्यांना असं वाटायचं की कसं बोलायचं पुढे, किंवा त्यांना ते नंबर कुठनं मिळवायचे काय मला काही माहित नाही. पण असे फोन कित्येक वर्ष चालू होते की तुमच्यामुळे आमच्या घरात थोडेसे पैसे परत एकदा यायला लागले, परत एकदा आम्हाला जीवनदान मिळालं, या कलेला जीवनदान मिळालं, लावणीला तुम्ही नवीन उभारी दिलीत. मला वाटतं हा एक फार मोठा आशीर्वाद त्यावेळेला मिळाला. आणि त्याचबरोबर मला वाटतं अनेक शोज करताना असे वेगवेगळे अनुभव येतात की जिथे आपल्याला कळतं की आपण खूप गाणी रेकॉर्ड करतो, खूप कामं करतो, पण जेव्हा लोकांची पसंती मिळते समोरनं आणि ती थेट असते ना, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आपण 4 भिंतीत रेकॉर्ड करतो आणि आपण एक इनमीन 5-6 लोक असतो, पण तेच गाणं जेव्हा आपण सादर करतो तेव्हा येणाऱ्या रिॲक्शन्स ज्या असतात किंवा नटरंग ऐकून लोकांनी केलेला नाच असो किंवा त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी असो किंवा मला वेड लागल्यासारखं गाणं असो किंवा आज मारे घर पावणासारखं असो, त्या प्रत्येक गाण्याला लोकांनी जी दाद दिली वर्षानुवर्ष, मला वाटतं त्यासाठी मी प्रेक्षकांची खूप जास्त ऋणी आहे की हे सगळं आपण करतो पण शेवटी मायबाप रसिक जे असतात त्यांनी एकदा आशीर्वाद ठेवला तुमच्या डोक्यावरती की तुमची फार मोठी जबाबदारी असते. बरोबर. आणि बेला, तुझी जास्त जबाबदारी होती कारण तुझ्या घरात संगीताचा वारसा होता, म्हणजे जो घराण्यातनं आलेला वारसा आहे तो तुला पुढे न्यायचा होता. आणि तू आणि सावनी दोघींनीही तो वारसा पुढे नेलाय, म्हणजे एक शास्त्रीय संगीत आणि एक सुगम संगीत या दोन्ही मधला एक बॅलन्स अगदी घराण्याचा साधला. काय मध्ये गुरुच मला घरी लाभले, म्हणजे पहिले गुरु घरीच लाभले. आणि कायम हे बाबांनी सांगितलं म्हणजे शिकवताना की जेव्हा तू गाशील एखादी लावणी ते ती लावणीच वाटली पाहिजे, मग त्याचं भावगीत नाही होता का. बरोबर. किंवा एखादं रोमॅन्टिक सॉन्ग गाताना ते रोमॅन्टिक सॉन्गच वाटलं पाहिजे. हे जे काही गोष्टींचे असे ठोकताळे असतात जे त्याच्यात तुम्ही फिट बसला पाहिजे, खरं तरच ती वर्सटॅलिटी कुठेतरी दिसून येते गाण्यांमध्ये. तर हे खूप भाग्यवान आहे की हे सगळं मला शिकायला मिळालं, ऑब्झर्व करायला मिळालं. नक्की. आणि मला असं वाटतं एक सांगेन की आता जस्ट बेला बोली की फोन येतात, तसंच सेम आता आई जगदंबेच्या वेळेला, धर्मवीरच्या वेळेला असंख्य लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलंय, कधी कोणी भेटलं तेव्हा सांगितलंय की आमच्या दिवसाची सुरुवात
ही तुमच्या गाण्याने होती. आई जगदंबे आई होते. जगदंबे होते. काही लोक आहेत जे गाडीतनं ट्रॅव्हल करतात, सकाळी ऑफिसला जातात, तर ते बोलतात आम्ही ऍटलीस्ट 2 का 3 वेळा किंवा लूप वरती, काही लोक म्हणजे एकाने किती वेळा, 200 किती 176 वेळा त्यांनी गाणं 176 loop वरती ऐकलं आणि मग फोन केला होता अरे मला बापरे. की साहेब मी तुमचं गाणं 176 वेळा ऐकलं आई आणि गं. आता तुम्हाला फोन केला. मनात म्हटलं थोडा ऐकून 200 पूर्ण करून टाकायचं. मध्ये पण अजून एक खरंच आहे म्हणजे आई जगदंबेची कृपा. खरं आहे, असं आईची म्हणायला कृपा आहे. हरकत नाही. आईची कृपा आहे. आणि खरंच आता एकाने मध्ये फोन केला, त्यांनी सांगितलं की म्हणजे आमचा दिवस सुरूच होत नाही. म्हणजे त्याने तर सांगितलं की म्हणजे तुमचं खरंच रिअली थँकफुल. Depression नाही सांगितलं एका डिप्रेशन मध्ये गेला. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, हे सगळं जेव्हा आम्ही कलाकार करत असतो तेव्हा आमच्या भावना आम्ही गाण्यांमधनच मांडत असतो ना. बरोबर आहे. मग त्या चालीतनं असू देत किंवा आमच्या आवाजातनं असू देत. बरोबर. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आमच्या वेगवेगळ्या इमोशन्स आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयास करतो. आणि ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू आणि गाण्यातले शब्द कदाचित तुमच्या मदतीला धावून येतात. अगदी. कारण तुमच्या मनातली ती भावना गीतकार उत्तम रीतीने लिहितात आणि मग तुम्हाला ते सादर करता येतं. पण मला असं वाटतं बेला, म्हणजे तुम्हाला असेच सतत फोन येत राहोत आणि लोकांचा प्रतिसाद असाच मिळत राहो. याच्या मागे आणखीन एक वेगळं कारण आहे की तुम्ही अशीच उत्तम गाणी करत राहा. हा खरं तर त्यातला मागचा भाग आहे. पण बेला, आज या मैफिलीची सांगता करताना जसं तू म्हणालीस की एक महत्त्वाचे टप्पे असतात, तसा बालगंधर्व हा एक महत्त्वाचा टप्पा तुझ्या आयुष्यातला होता. तर मला असं वाटतं की आज मारे घर पाहुणांनी आपण जर या मैफिलीची सांगता केली तर ज्याप्रमाणे बालगंधर्व म्हणायचे की रसिक मायबाप, तसं रसिक मायबाप ही सगळी कला उचलून धरते आणि रसिक मायबाप याच गाण्यांच्या गोष्टींना आपलंसं देखील करतं. त्यामुळे चिनार, महेश आणि बेला, तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुझ्या या स्वरांनी आपण या आजच्या मैफिलीची सांगता करूया. विरहिणीची हाक ऐकूनी पारिजात सांडला अंगणी, नटनागर मोरे द्वार पधारे, अश्रूंची बरसा